आता आपण कबाडवाडीमध्ये आहोत, वरच्या वाडीमध्ये. आणि या ठिकाणी सरपंचांचं घर आहे. काही वेळापूर्वी म्हणजे हा जो समोरचा ओढा दिसतोय आपल्याला, हा जो रस्ता आहे, या रस्त्यातून अगदी काही मिनिटांपूर्वी खरं तर इथनं 2 वाघ जाताना दिसले. म्हणजे एक आहे की एकच वाघ दोनदा गेला ते अजून निश्चित नाही. अनेक दुचाकी चालक जे आहेत आता दूध घालायला वगैरे जावं लागतं या सगळ्यातून. इथं काय आता वन विभागाचे अधिकारी देखील आलेले आहेत. सरपंच मॅडम, नेमकी काय घटना झाली इथं? ऍक्च्युली सर्वजण वट्ट्यावरती गप्पा मारत बसले होते. भाऊजी दूध घालायला रिक्षा घेऊन चालले, तर तो पुलावरून हळूहळू चालला होता. म्हणजे हा इथं जो पूल आहे इथून? हो. तर त्यांनी आम्हाला आवाज देऊन सांगितलं की वाघ आहे बघा, म्हणून आम्ही सगळे पळत आलो. या ठिकाणी उभं राहिलो, तर तो आमच्या सर्वांचा आवाज घेतोय, तरी देखील तो हळूहळू जात होता. तर हे ग्रामस्थ ओरडले जोरात. तर त्यांनी पाठी फिरून पाहिलं, 5 मिनिट उभा राहिला आणि नंतर गेला. म्हणजे इकडे आवाज घेतला त्यांनी? हो. नंतर माझे मिस्टर गाडी घेऊन गेले, 4 व्हीलर, त्याचा पाठलाग करत. आणि तो काही दिसला नाही. 5-10 मिनिट तिथं बघितलं आजूबाजूला आणि परत आले. तर आम्ही चर्चाच करत ओट्यावर बसलोय, तर लागलीच त्याच रस्त्याने परत आम्ही दुसरा पण वाघ बघितला. आणि एकच होता की 2 वेगळे होते ते सांगू शकत नाही, परंतु 2 मिनिटातच, 5 मिनिटाच्या अंतरावरच तोच पुन्हा आला की दुसरा गेला, ते काही सांगता येत नाही, परंतु गेला. काय पाहिलं तू इथं? व्हिडिओ आहेत ना तुझ्याकडे? एक वाघ छोटा होता, एक मोठा होता, फक्त एवढा फरक आहे. आणि लांबी पण मोठी छोटी असंच होतं फरक. विलाटे साहेब, खरं तर आता काल देखील कबाडवाडीमध्ये एका महिलेवर हल्ला झाला होता त्या ओढ्यामध्ये. आज पुन्हा एकदा पूर्ण वाढ झालेला बिबट या ठिकाणी दिसतोय. नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. वन विभागानं काय उपाययोजना या ठिकाणी केलेल्या? या ठिकाणी काल जी घटना झाली तर त्या ठिकाणी आपण आज पिंजरा पण लावलेला आहे आणि त्या भागात आपली गस्त पण चालू आहे. तर मला वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण साहेबांचा अर्जंट फोन आला. मी पण नामेलखिलमध्ये आणि एक खानापूरमध्ये पिंजरेच लावायचं काम चालू होतं. तिथं फोन आल्याच्या नंतर तात्काळ सरपंच ताईंच्या तिथं पोचा म्हणून मला निरोप पोचला. मी तिथं एक 5-10 मिनटात मी पोचलो. तरी जे कबाडवाडीचा जो एरिया आहे तो जुन्नरपासून डोहकडं जाणारा भाग आहे. तर या भागात बिबट्याचं प्रमाण जास्त मला 4 दिवसापासून परत दिसू लागलं आहे. आणि या भागात जे रस्त्याने झाडावर होता किंवा काही रस्त्याच्या कडेच हे होतं, तर ते असल्यामुळे ते पण काढायचं काम PWDचं चालू केले त्यांनी. आपण आता पाहतोय आपण इथं जो ओढा आहे त्या ओढ्यामध्ये वारंवार हल्ले होत आहेत, बिबट हल्ले होत आहेत. या भागात पाण्याचं म्हणजे त्याचं कारण काय? म्हणजे ते वारंवार जे दुचाकीवर नागरिक जातात त्यांच्यावर हल्ला करण्याचं म्हणजे का बिबट असं करत असेल काय? नाही, तिच्यात सगळ्यात महत्त्वाचं असं का तिच्याबरोबर पिल्लं जी आहेत ही पिल्लं रस्ता क्रॉस करताना तिच्या सोबत आहे. आता दिदीनं जो व्हिडिओ काढला तिच्या मादी जर असेल तर ती 2 वर्ष पिल्लं तिच्या समवेत ती त्यांना घेऊन फिरती. त्याच्यामुळं दूधवाले वगैरे जाताना येताना रस्ता अरुंद आहे, त्याच्यामुळं ती क्रॉस करताना ते हल्ले झालेले आहेत. आता इथं काय उपाय? आपण ड्रोनच्या माध्यमातून पाणी करणार आहोत. इथं ड्रोनचं पण आम्ही आज उद्या 2 दिवसात हा जो भाग आहे आता माणिक डोकं जाणारा, तर ड्रोननी पण कुठं पिंजरा लावायचा आणि काही हे करायचं याच्यावरती. आता सध्या तर मी इथं या भागात 2 पिंजरे कायमस्वरूपी या भागात आहेत, परंतु 4-4 ठिकाणी बदलून लावायचे. याच्यात पण ज्या ठिकाणी वास्तव्य लोकांचं जिथं घटना हे होती त्या ठिकाणी आपण लावण्याचा प्रयत्न. आता खरं तर तिथं CCTV आहे, तिथं तो बिबट्या कैद झालेला आहे त्या CCTVच्या. तुम्हाला तो दाखवला का व्हिडिओ? तो बिबट जो आहे तो किती वर्ष वयाचा अंदाजे असेल? आता जो दिदी कमी तो व्हिडिओ त्यांनी दाखवला तर तो एक पूर्ण वाढ झालेला आहे, 7-8 वर्ष वयाचा. आणि एक तिच्याबरोबर ती पिल्लू दिसतंय जे पुढे जाऊन परत पाठीमागं सरपंच त्यांना पण तो दिसलाय. तो म्हणजे आता हा जर रस्ता आपण पाहिला तर 2 वाड्यांना म्हणजे कबाडवाडीचाच रस्ता आहे, परंतु ही वरची वाडी आणि मधलीची वाडी आहे त्या वाड्यांना जोडणारा खरं तर हा रस्ता आहे. अनेक दूध घालणारे लोक असतील किंवा शालेय विद्यार्थी असतील, हे सगळे बरेच ह्या वाडीतून किंवा ह्या रस्त्यावरून ये जा करत असतात. आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे कुठेतरी. हिच्यात तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण इकडून या वाडीतून त्या वाडीला जॉईंट रस्ता आहे आणि रस्ता अरुंद आहे. रस्त्याच्या बाजूला पण झाडं झुडपं आहेत आणि ह्याच ठिकाणी मी 4 वेळा या भागात जास्त सेन्सिटिव्ह असल्यामुळं जास्त लक्ष आमचं पण आहे, परंतु तो 4 ठिकाणी पिंजरे लावलेत. प्रत्येक ठिकाणी जिथं घटना झाली तिथं आम्ही पिंजरा लावतोय.
परंतु तो अजून एक तिच्यातला फक्त आमच्याकडून पकडला गेलाय आणि हे पण 2 जेरबंद करायचा आमचा मानस आहे. जिथं साहेब खरं तर कुमशेत नंतर आता कबाडवाडी हॉटस्पॉट होत चालली आहे बिबट्यांची, काय उपाययोजना आपण या ठिकाणी आखणार आहात? माझ्याकडे आता जुन्नर परिमंडळ आहे. याच्यामध्ये आता जे कुमशेतची घटना झाली तेव्हापासून जे आगर आहे, महाब्रेवाडी, हापूसबाग आहे, खानापूर आहे, कुरण आहे, परत इकडे धामेलखेल आहे, कुसूर आहे, सोमतवाडी, या प्रत्येक ठिकाणी सर माझे पिंजरे लावलेले आहेत. आणि प्रत्येक बाकीचं आमचं जे वन विभागाचं महत्त्वाचं जे काम आहेत हे पाहून आपण हे सगळे पिंजऱ्यांकडं लक्ष द्यायचं काम आपण करतोय आणि लोकांना सुरक्षित राहण्यासाठी जनजागृती आणि ते करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. आणि या भागात आपली जनजागृती नेहमी चालू आहे. नेहमी वारंवार प्रत्येक शेतकऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांचा कॉल आल्याच्या नंतर आम्ही तिथं पोचून त्यांना आधार द्यायचं काम सध्या तरी करतोय सर. सरपंच मॅडम, तुमच्या घरासमोर बिबट्या दिसतोय म्हणजे प्रत्यक्ष आलाय, आता तो नागरिकांना काय आवाहन करायला? ऍक्च्युली आज आलाय 2दा, परंतु परवा तेरवा दीदी आजारी असल्यामुळं 10-15 जण तिला भेटायला आले होते आणि आम्ही सर्वजण ओट्यावरच बसलो होतो. त्यावेळेस आम्ही काय बघितलं नाही. माझ्याकडे एक कस्टमर आलं होतं ओतूरवरून, तर ते जोरात ओरडत होतं गाडीतून, पण आमच्या काही लक्षात आलं नाही ते का ओरडते. मग त्यांनी सांगितलं की इथून वाघ गेला, तर आम्हाला काही तो निदर्शनात त्यावेळेस आला नाही. आणि आता तर 7:30च वाजले ते. एवढ्या लवकर जर वाघ येत असेल तर आम्ही काय करायचं? माझी 12 वाजेपर्यंत इथं कामं व्यवसायामुळे चालू असतात, रात्रीची मी करत असते एकटी. परंतु आता माझ्याच मनात तो बघितल्यापासून भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई करायला पाहिजे, पिंजरा लावायला पाहिजे, त्या पिंजऱ्यामध्ये काहीतरी खाद्य ठेवायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आमची शाळकरी मुलं सुद्धा दूध घालायला खालच्या वाडीमध्ये दूध डेअरी असल्यामुळं शाळकरी मुलं पण जातात. आता एवढं सगळं बघितल्यावरती मुलांच्या मनात सुद्धा एकदम भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि काय होतंय, खालच्या वाडीमध्ये पूर्ण रस्त्यावरती जे नांदुरक्याची वगैरे झाडं आहेत ती PWD वाल्यांनी काढलं पाहिजे, कारण त्या झाडांमुळे पूर्णपणे अंधार निर्माण होतो आणि मग तो दबाव धरून बसतो आणि मग पटकन हल्ला करतो एखाद्या जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींवरती. नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी जुन्नरला जातात. वन विभागाकडून काय सहकार्य अपेक्षा आहे? त्यांनी पिंजरा लावावा किंवा ड्रोन CCTV ठेवावे, काहीतरी तो जेरबंद करावा, एवढीच अपेक्षा आहे आमची. बाकी काही अपेक्षा नाही, कारण एवढं 7:30 वाजता येत असेल तर आम्ही काय करायचं? सगळे ग्रामीण भागात राहणारे लोक आहेत.